जेव्हा एका ठिकाणी असा डिबेटसाठी एका ठिकाणी बसलो होतो त्यावेळेस एक डिबेटचा विषय होता की भारत महान आहे की भारताला महान बनवावं लागेल. डिबेट होतं ते. भारत महान आहे की बनवावं लागेल हा चिंतनाचा विषय असता. महान होतं कदाचित ही म्हणण्याची वेळ आली का अधःपतित माणूस, अधःपतित समाज, अधःपतित नैतिकता ह्या जेव्हा समाजात पदोपदी पाहायला मिळते त्यावेळेस काय करायला पाहिजे तारुण्यामध्ये. युवा शक्ती पराशक्ती आहे. युवा शक्ती पराशक्ती आहे. युवा शक्ती केवळ चांगलं करण्यासाठी नाही आहे, काहीतरी सुंदर क्रिएशन करण्यासाठी युवा शक्ती आहे. आणि या युवा शक्तीचा वापर जो आहे जगाला सुंदर करण्यासाठी, समाजाला सुंदर करण्यासाठी आणि माझं जीवन जे आहे त्या जीवनाचा खरा उपयोग जो आहे समाजासाठी वापरणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून एबीव्हीपी द्वारे आजचा जो कार्यक्रम आहे की ॲग्रो विजन इटसेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की दूरदृष्टी ज्याच्यामध्ये आहे कृषी मधली, तो कार्यक्रमाचे जांबवंताच्या भूमिकेत आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे हनुमंताला ज्ञात नसलेली शक्ती त्या जांबवंताने त्यात उभी करून दिली. तुझ्यात एवढी शक्ती आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती म्हणता नोप करणे. रामाला जेव्हा लढायचं होतं रावणासोबत काहीच नाही सोबत, फक्त वानर सेना आहे, पण काय सत्व आणि स्वत्व त्याच्या बळावर क्रिया सिद्धी सत्वे भवती जे आहे इंटरनल स्पिरिट तारुण्यामध्ये जे आहे स्वतःमधलं स्पिरिट जे आहे ते ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं तर गिव्ह मी 100 नचिकेता आय शॅल चेंज द वर्ल्ड. 100 नचिकेता वृत्तीचे तरुण द्या फक्त मला जग बदलून दाखवतो. ही जी नचिकेता वृत्ती जी आहे तारुण्यामध्ये जे आहे यू कॅन डू, कॅनॉट डू नाही, आय कॅन डू ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ॲग्रोव्हिजन जे आहे हे ॲग्रोव्हिजन आमच्या एरियामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या कृषी विभागासाठी सगळ्यात महत्वाचा रोल आजच्या दिवशी आपल्याला प्ले करायचा आहे. भूमिका आपली मोठी आहे. बीइंग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट बाकीच्या ग्रॅज्युएट पेक्षा माझी जबाबदारी, मी हे क्षेत्र का निवडलं. जर मला कृषीमध्ये कामच करायचं नसेल तो आय एम वेस्टिंग माय टाइम. दुसरं क्षेत्र निवडलेलं कधी बेटर आहे. जर मी हे क्षेत्र ठरवून निवडलं असेल तर माझी जबाबदारी बाकीच्या ग्रॅज्युएट पेक्षा माझी जबाबदारी किंचित जास्त आहे. आणि तो रोल जो आहे ती भूमिका जी आहे माझी ती मला प्ले करायची आहे. आणि म्हणून जे आहे की कृषी विजन जे आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही केवळ बोलून होणार नाही, ऍक्शन शिवाय होणार नाही, कृतीशिवाय होणार नाही. आणि म्हणून जे आहे तमाम इथे बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने सांगू शकतो की नवीन टेक्नॉलॉजीचा ऍग्रिकल्चर मध्ये वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण पारंपरिक करू पण पारंपरिक आणि न्यू टेक्नॉलॉजी सायन्स आणि नवीन जुनं जे आमचं ते दोन्ही गोष्टी बॅलन्स साधणे अत्यंत गरजेचं आहे. बॅलन्स टेक्नॉलॉजी जुनं पण तेवढंच महत्वाचं आहे पण नवीन पण तेवढंच महत्वाचं आहे. इस्रायलला जेव्हा जायचा योग आला की एक व्यक्ती 500 गायींचा गोठा सांभाळवता. मित्रांनो एक व्यक्ती 500 गायींचा गोठा. मला टेक्नॉलॉजी पण करायची आहे पण माझा कमर्शियल माइंड जो आहे इट शुड बी देअर. नाही तर गायीचा गोठा केला आणि 6 महिन्यात बंद पडला कारण दूधच मिळत नाहीये. नवीन टेक्नॉलॉजी काय आहे कमर्शियली इट शुड बी प्रूव्हन. कमर्शियली पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि जो बिझनेस म्हणून पण माझा व्हायला पाहिजे. शिवाय बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आहे त्याचं ते पण व्हायला पाहिजे. म्हणून आपण जे आहे शिकत असताना आपण ओपन माइंडने शिकणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे इट शुड नॉट बी आवर मोटो.